उद्धव ठाकरेंचं भाषण केवळ तोंडाच्या वाफा, ठाकरेंनी केलेलं एक काम दाखवावं. फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, तर ठाकरेंनी मोदींवर टीका करणं हास्यास्पद. चंद्रकांत पाटील यांचा टोला. फोन टॅपिंग सारखा गंभीर गुन्हा केल्यानं फडणवीसांना अटकेची भीती वाटत होती. अटकेचा प्लॅन होता या भाजपाच्या आरोपावर राऊतांचं प्रत्युत्तर, तर राऊतांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांचा हल्लाबोल. देवेंद्र फडणवीसांवरील टीकेनंतर नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. सिंधुदुर्ग दौऱ्यात पुन्हा टीका करून दाखवा. परत जायचा रस्ता कुठून जातो ते दाखवतो, राणेंची धमकी. मी कुठेही जाणार नाही, मी समाजवादी पार्टीतच. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांवर अबू आझमींचं स्पष्टीकरण. आदित्य ठाकरेंविरोधात ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. आदित्य ठाकरेंच्या बॅनरला मारले जोडे. मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय+ सुरक्षा. राज्य सरकारकडून पार्थ पवारांना कडेकोट सुरक्षा, तर आमच्या मुलांना सुरक्षा नाही दिली. स्वतःच्या मुलावर प्रेम करणं चूक नाही, सुळेंचा टोला. यशोमती ठाकूर यांची राणा दाम्पत्यावर टीका. हनुमानजी राणा दाम्पत्याला दणका देणार, नौटंकीवाल्यांना काढून फेकणार असल्याचं टीकास्त्र. सुप्रिया सुळेंचा आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळला. अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह मिळाल्यावर सुळेंनी घेतला होता आक्षेप. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विनंती अमान्य. रणवीर सिंगचा डीप फेक व्हिडिओ समोर. बेरोजगारी आणि महागाईवरून मोदींवर टीका करतानाचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेसला मतदान करण्याचंही आवाहन. रणवीरच्या टीमकडून दादर पोलिसात तक्रार. जेजुरीत चैत्र पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी, तर कोल्हापूर नगरीत ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा जयघोष.